नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. घरच्या घरीच भरायचा आहे. एकही रुपया खर्च करायचा नाहीये. तुम्ही घरच्या घरी ऑनलाईन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत कसा ऑनलाईन अर्ज करू शकता ते पण घरच्या घरी याविषयीची A to Z माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचबरोबर तुमच्या नातेवाईकांना देखील योजनेअंतर्गत फॉर्म भरायचा असेल तर हा व्हिडिओ त्यांना देखील नक्कीच शेअर करा. चला तर मग आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोर मधून एक ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे नारी शक्ती दूत. तुम्हाला हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. हे ॲप्लिकेशन डाउनलोड झालेलं आहे. आता मी ॲप्लिकेशनला ओपन करून घेतोय. मित्रांनो, ॲप डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसेल आणि खाली काही सूचना दिसतील. आपण स्किप करून घेऊयात. मित्रांनो, आता ह्या ॲपमध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला इकडे लॉग इन करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इकडे खाली ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशनवर टिक करायचं आहे. मित्रांनो, आता येथे माझा मोबाईल नंबर टाकून मी लॉग इन करून घेत आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. तो OTP इकडे टाकून व्हेरीफाय OTPवर टिक करायचा आहे. OTP व्हेरीफाय करून झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसणार आहे. प्रोफाईल अपूर्ण आहे. आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा. या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला आपले पूर्ण नाव टाकायचे आहे. त्याचबरोबर ईमेल ID असेल तर ईमेल ID टाकायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही ज्या जिल्ह्यातून हा फॉर्म भरत आहात त्या जिल्ह्याला येथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर तुमचा तालुका येथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मित्रांनो, त्यानंतर येथे नारी शक्ती टाईप असा एक ऑप्शन दिलेला आहे. दिलेल्या ऑप्शन्सपैकी तुम्ही कुठल्या ऑप्शनमध्ये फिट बसता तो ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सामान्य महिला, CRP, बचत गट अध्यक्ष, बचत गट सचिव, बचत गट सदस्य, गृहिणी असे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये फिट बसताय ती कॅटेगरी सिलेक्ट करून अपडेट करा या ऑप्शनवर टिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर प्रोफाईल अपडेटेड सक्सेसफुली असा मेसेज लिहून येईल. त्यानंतर नारी शक्ती दूत असा एक टॅब दिसेल, त्यावर क्लिक करायचा आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना येथे हा पहिला ऑप्शन तुम्हाला दिसत असेल. या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि येथूनच आपण या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करणार आहोत. मित्रांनो, हा फॉर्म आता ओपन झालेला आहे. तुम्ही इकडे पाहू शकताय. सर्वप्रथम ज्या महिला हा फॉर्म भरत आहेत त्या महिलेचं संपूर्ण नाव या ठिकाणी भरायचं आहे. हे नाव आधार कार्डवर जसं दिलेलं असेल त्या प्रकारेच इकडे भरून घ्यायचं आहे. त्यानंतर जर महिलेचे लग्न झालेले असेल तर इथे पतीचे नाव टाकायचे आहे. जर लग्न नसेल झालेले तर इथे वडिलांचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव असा एक ऑप्शन आहे. येथे महिलेचे लग्नापूर्वीचे नाव भरून घ्यायचे आहे. जर लग्न झालेले नसेल तर तुमचे स्वतःचे नाव इथे भरून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता येथे भरून घ्यायचा आहे. जी महिला हा फॉर्म भरत आहे त्यांच्या आधार कार्ड प्रमाणे जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. जसा तुमचा आधार कार्डावर ॲड्रेस दिलेला असेल तसाच ॲड्रेस तुम्ही या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे तालुका देखील सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तुमचं गाव, शहर या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे. त्यानंतर ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका याविषयीची माहिती येथे भरायची आहे. त्यानंतर पिनकोड भरून घ्यायचा आहे. तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर जो आधार कार्डशी लिंक मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी भरायचा आहे. मोबाईल नंबर भरून झाल्यानंतर तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे तो व्यवस्थित या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घेत आहात का या ठिकाणी होय नाही यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जर तुम्ही शासनाच्या इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये म्हणून इथे नाही सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर वैवाहिक स्थिती असा एक टॅब आहे. त्यामध्ये जाऊन विवाहित, अविवाहित यामधला तुमचा कोणता कॅटेगरी आहे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर महिलेचा जन्म परराज्यात झालेला आहे का याविषयीची माहिती या ठिकाणी तुम्हाला भरून घ्यायची आहे. जन्म जर परराज्यातला असेल तर त्या ठिकाणी होय सिलेक्ट करून घेऊन तुम्हाला इथे त्या परराज्याचे नाव देखील मेन्शन करायचे आहे. त्यानंतर अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेच्या तपशिलाविषयीची माहिती या ठिकाणी भरून घ्यायची आहे. बँकेचे संपूर्ण नाव, बँक धारकाचे संपूर्ण नाव, त्याचबरोबर बँक अकाउंट नंबर आणि बँकेचा IFSC कोड याविषयीची अचूक माहिती तुम्हाला या ठिकाणी भरून घ्यायची आहे. त्यानंतर अर्ज करणाऱ्या महिलेचा आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे का याविषयीची माहिती होय नाही मध्ये द्यायची आहे. या फॉर्मसोबत तुम्हाला खालील डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. त्यापैकी पहिला आहे आधार कार्ड. तुम्हाला आपल्या आधार कार्डचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यानंतर 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, वोटिंग कार्ड, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला याविषयीचे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. नेक्स्ट आहे उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड
पासपोर्टचा फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे। मित्रांनो, नेक्स्ट आहे अर्जदाराचे हमीपत्र। तुम्हाला ह्या ॲपमधूनच अशा प्रकारे अर्जदाराचे हमीपत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे, भरायचं आहे, त्यावर तुमची सही करायची आहे आणि या ठिकाणी अपलोड करायचं आहे। मित्रांनो, त्यानंतर नेक्स्ट आहे बँक पासबुक। तुम्हाला इथे आपला बँक पासबुकच्या फर्स्ट पेजचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे। नेक्स्ट ऑप्शन आहे महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास त्याविषयीची पतीची कागदपत्रे। या ठिकाणी तुम्हाला तो डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचा आहे। मित्रांनो, नेक्स्ट ऑप्शन आहे अर्जदाराचा फोटो। अर्जदाराचा लाईव्ह फोटो काढून या ठिकाणी अपलोड करायचा आहे। मित्रांनो, त्यानंतर ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर या चेकबॉक्सवर क्लिक करून तुम्हाला माहिती जतन करा या बॉक्सवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये भरलेली माहिती कन्फर्म करा अशा प्रकारची एक नवीन स्क्रीन ओपन होईल। तुम्ही आपली भरलेली माहिती तपासून घ्या। सर्व माहिती एकदा नीट तपासून झाल्यानंतर फॉर्म सबमिट करा या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईलवर 4 डिजिटचा एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी भरायचा आहे आणि OTP व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। OTP व्हेरीफाय झाल्यानंतर सर्वे हॅज बीन व्हेरीफाईड अशा प्रकारची एक नवीन स्क्रीन तुमची ओपन होणार आहे आणि आपला फॉर्म या ठिकाणी सबमिट झालेला आहे। ह्या फॉर्मचं करंट स्टेटस पेंडिंग असं आपल्याला दिसत आहे। या फॉर्मचं स्टेटस पाहण्यासाठी यापूर्वी केलेले अर्ज या ठिकाणी एक ऑप्शन दिलेला आहे। या ठिकाणी येऊन आपण आपल्या फॉर्मचं करंट स्टेटस पाहू शकतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठीचा फॉर्म सर्व ताईंनी घरच्या घरी फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये मी सांगितल्याप्रमाणे भरायचा आहे। आय होप या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल। मी आपल्या चॅनलवर असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। आपण पुन्हा भेटूयातच अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर।